In this video, we learn 9th Mathematics, Paper 2, Chapter number 2, Parallel Line. या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा प्रकरण दुसरे पेपर 2 सराव संच 2.2 मधील सर्व प्रश्न समजून घेणार आहोत लगेच. In this video, we learn 9th Mathematics, Paper 2, Chapter 2, and today's point, use of property of parallel lines, means properties of parallel line and its uses. use of property of parallel line यालाच मराठीमध्ये समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग. समांतर रेषांच्या गुणधर्म चा उपयोग म्हणजे समांतर रेषेचा गुणधर्माचा उपयोग कोणत्या ह्याच्यामध्ये होतो, म्हणजे वेगवेगळी प्रमेय असतील, थेरम्स असतील. इन विच थेरम वी कॅन यूज द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. सो फर्स्ट, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व मापांची बेरीज 180 अंश असते. तर हा थेरम ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलेला आहे. दिस थेरम गिवन इन द बुक, ओनली वी हॅव ओव्हरलुक मेन पॉइंट. तर आपल्याला फक्त मेन पॉइंट पाहिजे आहेत. तर याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी पहा, पुस्तकामध्ये दिलेला आहे प्रमेय, त्यानंतर गिवन, टू प्रूव्ह, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर कोणताही तुम्ही एक ट्रायंगल ड्रॉ करू शकतात. सपोज ट्रायंगल ABC आणि यामध्ये एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, म्हणजेच रचना करायची आहे. तर ती रचना म्हणजे काय, तर तुम्हाला पॉइंट ए मधून जाणारी BC ला पॅरलल अशी लाईन काढायची आहे. मीन्स ड्रॉ अ पॅरलल लाईन टू सेगमेंट BC अँड पासिंग थ्रू A ऑन द लाईन टेक पॉइंट मे बी LM, PK, UK, XY, व्हॉटेवर मे बी. सो ड्रॉ अ पॅरलल लाईन टू BC. तर ह्या BC ला आपल्याला या ठिकाणी पॅरलल लाईन काढायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पट्टीच्या सहाय्यानं या ठिकाणी म्हणजे कन्स्ट्रक्शन करत असताना पहा, आता ही लाईन आहे BC, याला पॅरलल लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय, पासिंग थ्रू पॉइंट A. दिस इज अ पॅरलल लाईन अँड हिअर द पॉइंट P अँड Q मीन्स BC पॅरलल टू PQ. म्हणजेच BC ला समांतर असणारी आणि A बिंदू मधून जाणारी ही आपण रेषा काढलेली आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला काय हे करायचं आहे पहा. सपोज दॅट आपण याला या ठिकाणी अँगल A, अँगल B अँड अँगल C लिहिलं. या ठिकाणी आपण अँगल X आणि Y लिहू शकतो किंवा डायरेक्ट आपण याची नावं पण वापरू शकतो. BAP, अँगल BAP, अँगल CAQ या पद्धतीनं. तर या ठिकाणी PQ ही एक लाईन आहे आणि या लाईनवरील या सर्व तीन कोनाची बेरीज किती येते, 180. म्हणजे पहिलं स्टेटमेंट असं लिहू शकतो आपण, अँगल X प्लस अँगल A प्लस अँगल Y इज इक्वल टू 180 डिग्री. लिनियर अँगल म्हणजे रेषीय कोण आहेत हे सर्व. त्यानंतर पहा अँगल B अँड अँगल X. अँगल B इज इक्वल टू अँगल X, अँगल C इज इक्वल टू अँगल Y, बिकॉज अल्टरनेट अँगल पेयर म्हणजेच व्युत्क्रम कोणाची जोडी आहे ही. आणि या ठिकाणी X बद्दल जर या ठिकाणी पहा B लिहिलं, Y बद्दल C लिहिलं तर आपण असं लिहू शकतो, इफ स्टेटमेंट 1
angle x is equal to b, angle A as it is, and angle y is equal to angle C is equal to 180 degree. And so suppose this 2 and its region 1 and 2. तर या ठिकाणी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि म्हणून ॲडिशन ऑफ 3 अँगल्स इन एनी ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे कोणत्याही त्रिकोणामध्ये या पद्धतीनं ए बी सी यांची बेरीज किती असते? 180 डिग्री. तर हा आपल्याला पॅरलल लाईनचा वापर करून याची सिद्धता करता आलेली आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट यूज ऑफ पॅरलल लाईन्स. यामध्ये आपल्याला आता रेषेच्या समान टेस्ट फॉर पॅरलल लाईन, यामध्ये रेषेच्या समांतरतेच्या कसोट्या पाहिजे आहेत. रेषेच्या समांतरतेच्या कसोट्या. means when two lines or if two lines are parallel, which condition two lines always parallel. म्हणजेच कोणत्या कंडिशनमध्ये, कोणत्या नियमानुसार किंवा कोणत्या अटीनुसार दोन लाईन ह्या पॅरलल असतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी जी पहिली प्रॉपर्टी आहे, यामध्ये छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनाची जोडी पूरक असेल तर रेषा समांतर असतात. म्हणजेच या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी पुस्तकामध्ये, तुम्ही पाहू शकता. पुस्तक समोर ठेवत चला. इफ द इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे पहिल्या कंडिशननुसार इफ टू लाईन्स गिवन अँड इट्स इंटरसेक्शन इज गिवन, suppose A, B, C and D, if angle A plus angle B is equal to 180 degree or angle C plus angle D is equal to 180 degree, then here line L and M, then line L parallel to line M. ही आहे पहिली कंडिशन. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे, if one of the pair of the alternate angle is congruent then the lines are parallel. तर दुसऱ्या कंडिशन नुसार या ठिकाणचे जे काही अल्टरनेट अँगल आहेत, सपोज अँगल A इज इक्वल टू अँगल D और अँगल C इज इक्वल टू अँगल B CB, then line L parallel to line M. ही दुसरी कंडिशन आहे आपल्याला या ठिकाणी जी दिलेली प्रॉपर्टी आहे, आणि याच्या सिद्धता सुद्धा पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. सर्व सिद्धता पाहून घ्या. त्यानंतर जी तिसरी आहे, थर्ड कंडिशन और टेस्ट, इफ वन ऑफ पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रंट देन द लाईन आर पॅरलल. म्हणजे या ठिकाणी कोणताही एक करस्पॉन्डिंग अँगल जर सारखा असेल, सपोज दॅट या ठिकाणी जर आपण EFGH नावं लिहिलेली आहेत, तर या ठिकाणचा एनी वन पेअर angle E is equal to angle B, angle F is equal to angle D, angle A is equal to angle G, angle C is equal to angle H. Any one pair if equal, then we can say line L parallel to line M. Means this test used for if line given are parallel or not. म्हणजे या टेस्टचा वापर करून आपण रेषा समांतर आहेत की नाहीत हे सांगू शकतो. यामध्ये पहिल्या कंडिशननुसार आंतरकोनाच्या एका जोडीची बेरीज 180 असेल तर त्या लाईन पॅरलल असतात. व्युत्क्रम कोनाच्या, हे व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोनाची एक जोडी जर समजा एकरूप असेल तर त्या लाईन पॅरलल असतात किंवा समांतर असतात. किंवा संगत कोनाची एक जोडी, कोणतीही एक जोडी, 4 जोड्या असतात लक्षात घ्या, चारीपैकी एक जरी समजा एकरूप असेल तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. म्हणजे टेस्ट फॉर पॅरलल, दिलेल्या लाईन पॅरलल आहेत का नाहीत हे सांगण्यासाठी आपण या टेस्टचा वापर करतो. तर या सर्व टेस्ट आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. सर्व टेस्ट तुम्ही पाहू शकतात. त्यांच्या सिद्धता पण दिलेल्या आहेत. थेरम्स अँड प्रूफ ऑल्सो गिवन. सो युजिंग दीज थेरम अँड प्रूफ
एक उपप्रमेय पण आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तर नेमका उपप्रमेय काय आहे हे आपण समजून घेऊयात. उपप्रमेय उपप्रमेय म्हणजेच प्रमेयाचाच भाग असतो, पण उपप्रमेय त्याला म्हटलं जातं. त्यालाच इंग्लिशमध्ये कोरोलरी असं म्हणतात. तर तो पण या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आहे इफ लाईन इज अ परपेंडिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन देन टू लाईन आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच जर एकाच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल, एक रेषा म्हणजे सपोज दॅट टू लाईन्स आर हिअर अँड वन लाईन इज पॅरलल टू perpendicular to both line, then these two lines are parallel to each other, L and M, and this is a line N. Means if line N perpendicular to line L and line N perpendicular to line M, then लाईन L पॅरलल टू लाईन M. म्हणजेच समजा एक रेषा एकाच प्रतलामध्ये दोन रेषांना जर लंब असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. म्हणजेच या ठिकाणी ही रेषा N आहे, रेषा L ला पण लंब आहे म्हणजे परपेंडिक्युलर 90 डिग्री, आणि रेषा N ला पण लंब आहे परपेंडिक्युलर 90 डिग्री. तर L अँड M या दोन्ही रेषा समांतर असतात. तर हा एक उपप्रमेय आहे आणि यावरच आधारित आपल्याला आता सराव संच 2.2 मधील सर्व उदाहरणे सोडवून घ्यायची आहेत. तर पाहूया प्रॅक्टिस सेट 2.2 लगेच. प्रॅक्टिस सेट 2.2 सराव संच 2.2 मधील जर पहिला प्रश्न तुम्ही वाचलात तर प्रश्न असा आहे, पहा आकृतीमध्ये y बरोबर 108 अंश या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे तुम्हाला, अँड here this line is given L, M, N and angle X and Y. तर या आकृतीमध्ये y ची किंमत आहे 108 अंश, x आणि x बरोबर 71 अंश, म्हणजे y बरोबर 108 अंश आणि x म्हणजेच 71 डिग्री. तर रेषा M आणि N परस्परांना समांतर होतील का आणि कारण लिहा. म्हणजे हाच प्रश्न जर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचत असाल, y is equal to 108 degree, x is equal to 71 degree, are the line M and N are parallel, justify. So here तर या ठिकाणी याचं जर आपल्याला सोल्युशन लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, अँगल x is equal to 71 degree, अँगल y is equal to 108 degree and its reason given, म्हणजे दिले आहे. मराठीमध्ये जर लिहिलात तुम्ही तर दिले आहे. आता या दोन्हीची जर आपण ऍडिशन पाहिली तर आपण असं लिहू शकतो, अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू 71 प्लस 108 and is equal to 179 degree. Here angle x and angle y are interior angles and not supplementary. म्हणजेच हे दोन कोण आंतरकोन असून ते पूरक नाहीत. लक्षात घ्या, पूरक नाहीत. म्हणजेच x आणि y ची बेरीज 179 आहे, ही 180 आलेली नाही. म्हणजेच हे कोण पूरक कोण नाहीत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, मराठीमध्ये लिहायचं असेल तर x आणि y, कोण y हे आंतरकोन असून पूरक नाहीत आणि म्हणून लाइन M and line N are not parallel because test of interior angle. म्हणजेच रेषा M आणि रेषा N समांतर नाहीत
Okay, so here give us two angle, interior angle, but its addition is not equal to 180 degrees. So these two line are not parallel to each other because by test of the interior angle. Now the second question is question number 2. आकृतीमध्ये कोण ए एकरूप कोण बी सिद्ध करा. रेषा L समांतर रेषा N. तर या ठिकाणची जर आपण आकृती पाहिली तर ही आकृती दिलेली आहे आपणास. Here the angle A and angle B are given. Line L and line M, its transversal line N. रेषा L आणि M यांची छेदिका आहे रेषा N. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार if angle A equal to angle B, then prove that line L M parallel to line N. Suppose the vertically opposite angle here given x, then we can write here angle A is equal to angle B given, then angle A and angle X are vertically angle, so we can write here angle A is equal to angle X, it's number 1. वर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे एकमेकाचे हे विरुद्ध कोण आहेत म्हणून हे पण एकरूप आहेत. स्टेटमेंट 2. अँड हिअर फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून पहा A बरोबर B, A बरोबर X, सो वी कॅन राईट अँगल X इज इक्वल टू अँगल B. मीन्स वी कॅन राईट हिअर अँगल X and angle B are corresponding angle म्हणजे कोन X आणि कोन B हे संगत कोन आहेत. सो वी कॅन राईट लाईन L पॅरलल टू लाईन M म्हणजे रेषा L आणि M पॅरलल आहेत बाय टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे रिझन लिहायचं आहे ते रिझन तुम्ही हे लिहू शकता की रेषा L आणि रेषा M या समांतर आहेत कारण यांचे संगत कोन एकरूप आहेत. या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. इन क्वेश्चन नंबर 3 अँगल A इज इक्वल टू अँगल B, अँगल X इज इक्वल टू अँगल Y. Means angle A and angle B are congruent and angle X and Y congruent, then prove that line L parallel to line N. The figure is as like. तर पहा नेमका आकृती कशी आहे समजून घेऊयात आपण. This is a line K and 3 lines draw as line L, line M and line N. Here the angle B and angle A, angle X and angle Y. As given. तर या आकृतीमध्ये तुम्हाला कोन B आणि कोन A एकरूप दिलेला आहे, कोन X आणि कोन Y एकरूप दिलेला आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल अँगल B कॉन्ग्रंट अँगल A गिवन अँड हेन्स वी कॅन राईट लाईन L पॅरलल टू लाईन M. आता हे दोन्हीही संगत कोन आहेत म्हणजे आपण याचं रिझन असं लिहू शकतो बाय टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे संगत कोन असल्यामुळे आणि ते जर एकरूप असतील तर त्या दोन रेषा एकरूप असतात. याला 1 नंबर नाव देऊयात आपण. त्यानंतर पहा अँगल X अँड अँगल Y ऑल्सो कॉन्ग्रंट, अँगल X कॉन्ग्रंट अँगल Y गिवन
So we can write line M parallel to line N because test of corresponding angle. म्हणजेच या दोन रेषा पण समांतर आहेत बिकॉज हिअर अल्टरनेट अँगल इज रिझन. अल्टरनेट अँगल म्हणजे हे एक्स आणि वाय व्युत्क्रम कोण आहेत आणि हे दोन व्युत्क्रम कोण आहेत म्हणून रेषा एम आणि रेषा एन सुद्धा परस्परांना कॉन्ग्रंट आहेत. अँड दिस इज इक्वेशन 2. लुक ॲट इक्वेशन फर्स्ट अँड लुक इक्वेशन सेकंड. म्हणजे जर आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 कडे पाहिलं तर रेषा एल एम ला समांतर आहे आणि एम एन ला समांतर आहे. सो फ्रॉम 1 and 2 line L parallel to line M and line M parallel to line N, and so you can write here line L parallel to line N. म्हणजेच रेषा L M सोबत पॅरलल आहे, समांतर आहे आणि M N सोबत समांतर असेल तर L आणि N या दोन्हीही समांतर असतात. हेन्स इट्स प्रूव्ड. तर अशा पद्धतीने आपण हे सिद्ध करू शकतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. हियर द क्वेश्चन नंबर 4 इज गिवन इन द फिगर. इफ रे BA parallel to ray DE, C is equal to 50 degree, D is equal to 100 degree, find the measure of angle ABC. The given figure is as like. तर पहा नेमका आकृती कशी दिलेली आहे समजून घेऊयात आपण. दिस इज अ रे DE. Here the point A, B, C. This is a 50 degree and 100 degree. Then find the value of angle ABC. तर आपल्याला या ठिकाणी ABC फाइंड आउट करायचं आहे. तर आता हा प्रमेय सोडवत असताना नेमकं काय करायचं आहे, आपल्याला एक रचना करून घ्यायची आहे. फ्रॉम पॉइंट C ड्रॉ अ लाईन टू पॅरलल B अँड DE. म्हणजे आपण याला पॅरलल काढली तर याला ऑटोमॅटिक पॅरलल असणार आहे. सो ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट C. तर या ठिकाणी एक रेषा काढलेली आहे, याला आपण नाव देऊ शकता PQ. Now in this figure the angle 100 degree and this is angle, suppose that X 100 and X interior 80 degree or supplementary angle. So you can write here, first write the line, draw line PQ parallel to line BA which passing through point C and angle DCQ is equal to X degree. तर हे X डिग्री घेतलेला आहे, हे पण आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. नाउ हियर द अँगल 100 अँड अँगल X आर इंटिरियर अँगल. तर पहा या ठिकाणी अँगल हा जो आहे 100 अंशाचा कोन आणि हा X हे आंतरकोनाची जोडी आहे म्हणून आपण असं लिहू शकतो. या ठिकाणी पहा हे पॅरलल लाईन जी काढलेली आहे AB ला ती DF ला सुद्धा पॅरलल असते कारण AB अँड DF ऑल्सो पॅरलल. सो यू कॅन राईट हियर अँगल 100 डिग्री प्लस अँगल X डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सो 100 plus X is equal to 180 degree and hence X is equal to 80. Now we can see this angle ABC and angle BCQ
Q are alternate angle, so we can write the angle BCQ is equal to, here angle BCQ is equal to 50 degree plus x is equal to 80, so is equal to 130 degree, and so you can write angle ABC congruent angle BCQ alternate angle, म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहेत, and so angle ABC is equal to 130 degree. म्हणजे हे जर टोटल 80 आणि हे 50 130 झालं तर हे पण 130 डिग्री असेल, बिकॉज ABC अँड BCQ आर अल्टरनेट अँगल. म्हणजेच या ठिकाणी कोण ABC आणि कोण BCQ हे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोणाची मापे समान असतात हे आपणास माहिती आहे. म्हणून या ठिकाणी कोण ABC बरोबर 130 अंश. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. इन क्वेश्चन नंबर 5 द क्वेश्चन इज गिवन. आकृतीमध्ये किरण AE समांतर किरण BD, किरण AF समांतर किरण F हा EAB चा आणि किरण BC हा ADB चा दुभाजक आहे. तर सिद्ध करा AF पॅरलल टू BC. म्हणजेच या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे ती जर आपण आकृती ड्रॉ केली तर पहा या पद्धतीनं आपल्याला आकृती काढता येईल. Here the point A, B, E and point D. In this figure AE parallel to BD is given. Here ray AE parallel to ray BD, and the ray AF bisector of angle EAB, means here angle X and angle X both angle are equal because AF is a bisector of angle A and the ray BC is a bisector of angle B, and here angle Y and angle Y. So we have to prove AF parallel to BC. म्हणजे आपणास या आकृतीमध्ये AF आणि BC हे समांतर आहे हे सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर हा जो अँगल आहे X आणि हा अँगल Y हे दोन समान आहेत हे जर आपण दाखवू शकलो तर दीज आर अल्टरनेट अँगल अँड हेन्स वी कॅन से AF पॅरलल टू BC. हियर the AE parallel to BD is given, so you can write angle EAB is equal to angle DBA because alternate angle. म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहेत म्हणून आपण हे दोन्ही कोण समान आहेत असं लिहू शकतो. देन नेक्स्ट अँगल FAB is equal to FAB means half of angle AEB, so we can write angle FAB is equal to half of angle EAB. म्हणजे हा जो कोण आहे तो EAB चा अर्धा आहे आणि याला आपण असं लिहू शकतो AF is bisector, म्हणजे AF हा कोन दुभाजक आहे. त्याच पद्धतीने आपण अँगल CBA is equal to 1/2 अँगल DBA लिहू शकतो आणि याचं पण रिझन हेच आहे BC इज अ बायसेक्टर. त्यानंतर पहा याला जर आपण एक नंबर नाव दिलं, याला 2 आणि याला 3, FAB आणि CBA या ठिकाणी DBA आहे.
अँगल CBA ॲक्युरेट आहे, CBA. तर या दोन्ही यामध्ये पहा EAB आणि DAB, EAB आणि DAB हे दोन्ही या ठिकाणी समान असून त्यांचे हाफ म्हणजे हे असतील. तर आपण असं डायरेक्ट लिहू शकतो फ्रॉम 1, 2 and 3 अँगल FAB बरोबर अँगल CBA. म्हणजेच पहा FAB म्हणजे हा अँगल पूर्ण आणि CBA म्हणजे हा अँगल, हे दोन्हीही एकरूप आहेत. अँड हेन्स वी कॅन राईट हिअर रे AF पॅरलल रे BC and its region alternate angle test. म्हणजे समांतरतेची व्युत्क्रम कोणाच्या गुणधर्मानुसार, म्हणजे या ठिकाणी हे दोन व्युत्क्रम कोण आहेत आणि हे जर एकरूप असतील तर हे रे सुद्धा एकरूप असतात. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे. रेषा AB व रेषा CD या रेषांना रेषा EF व ही अनुक्रमे P व Q बिंदूमध्ये छेदते. किरण PR व किरण QS हे समांतर असून अनुक्रमे कोन BPQ आणि कोन PQC चे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा AB समांतर रेषा CD. तर दिलेली आकृती जर तुमच्या समोर असेल, नसेल तर तुम्ही आकृती काढून घ्या. तर पहा या ठिकाणी आकृती ड्रॉ करतोय आपण. तर या दोन रेषा आहेत AB आणि दुसरी आहे CD. यांचे ट्रान्सव्हर्सल जे आहे EF and the angle bisector here the point P and here point Q, PR and QS. So in this figure AB and CD its transversal EF, here the point P and here the point R and QS. The given angle BPQ here QS and RP are समान, म्हणजे या ठिकाणी पहा हे दोन कोन समांतर आहेत आणि हे त्यांचे दुभाजक आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो इट्स सोल्युशन द गिवन रे PR parallel to ray QS, PR parallel to QS, so this angle are alternate angle. Suppose its measure x degree, so you can write angle SQP is equal to angle RPQ, alternate angle. म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहेत म्हणून हे एकरूप आहेत. त्यानंतर पहा आता हा जो PR आहे तो याचा कोन दुभाजक आहे म्हणजे बायसेक्टर आहे आणि QS PQC चा बायसेक्टर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो अँगल CQP is equal to 2 into angle SQP and angle BPQ is equal to 2 angle RPQ. म्हणजे या ठिकाणी हा जो अँगल असेल मग हा x आणि हा पुन्हा x असेल कारण हा बायसेक्टर आहे. म्हणजे हे टोटल डबल होणार आहे म्हणून आपण इथं 2SQP लिहिलेला आहे. तर SQP याला जर आपण 1 नंबर नाव दिलं आणि याला जर दोन्हीला मिळून 2 नंबर नाव दिलं, सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड तर पहा SQP आणि RPQ जर एकरूप असतील तर हे पण दोन अँगल एकरूप झाले. म्हणजे आपण असं लिहू शकतो अँगल CQP इज इक्वल टू
angle BPQ. If these two angles are congruent, then CQP and BPQ also congruent or equal. Now the angle CQP म्हणजे हे हा पूर्ण मोठा अँगल आणि हा पूर्ण मोठा अँगल हे पुन्हा व्युत्क्रम कोण आहेत आणि हे जर एकरूप असतील तर AB and CD parallel. So you can write segment AB or line AB parallel to segment CD because alternate test of parallel line. म्हणजे टेस्ट ऑफ अल्टरनेट अँगल या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि अगदी 2 ते 3 ओळीमध्ये तुम्हाला हे स्पष्टीकरण लिहिता येतं. प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी स्पष्टीकरण लिहू शकतात. ओनली यू हॅव टू वॉच, अंडरस्टँड अँड राईट डाऊन. म्हणजे तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, वाचायचं आहे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने याच्या नोट्स लिहू शकतात. यानंतर आपण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मध्ये पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.